नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत ICICI बँक जी आहे त्या बँकेमध्ये असणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसर्स या प्रोग्राम बद्दल. प्रोबेशनरी ऑफिसर हा प्रोग्राम नेमका काय असतो, नेमका कशा पद्धतीचा डिप्लोमा याच्यामध्ये मिळतो, नेमकं काय काय आहे, याची ट्रेनिंग कशी असते, या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक फॉर्म आपण भरून बघणार आहोत, कशा पद्धतीने याला अप्लाय करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा फॉर्म हा कोणत्याही फीस शिवाय आहे, म्हणजे फ्री तुम्ही अप्लाय करू शकता. इफ यू गेट शॉर्टलिस्टेड, जर शॉर्टलिस्टेड झालात तर मग पुढची प्रोसेस जी आहे ती काय असते काय नाही याबद्दल आपण सर्व जाणणार आहोत. ICICI बँक ही वेल नोन बँक आहे. तुमच्या गावामध्ये तुम्ही जिथे राहता तिथून आसपासच्या ठिकाणावरती मीन्स तालुका असेल किंवा जिल्हा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ICICI बँकेची एखादी शाखा नाहीये असं होणार नाही. जनरली जवळपास सगळ्या खेडेगावांपर्यंत, तालुक्यापर्यंत ऍटलिस्ट ICICI बँक ही पोहोचलेली आहे. चांगल्या ब्रँचेस पैकी एक आणि जिथं वर्क कल्चर खूप चांगलं असतं, वेल नोन असतं, अशा बँकांपैकी एक म्हटलं तर ICICI बँक आहे. हे माझं ओपिनियन नाही, त्यांच्या साईटवरती गेल्यानंतर आपल्याला दिसेलच की कशा पद्धतीने त्यांचं वर्क कल्चर बद्दल त्यांना काही अवॉर्ड्स वगैरे मिळालेले आहेत. ठीक आहे. सो हा सगळा प्रकार बघता आपल्याला इकडे जॉब करण्यासाठी आपल्याला अप्लाय करायला काही हरकत नाही आहे. ICICI बँक तसंही टर्नओव्हरच्या बाबतीत असेल, रँकिंगच्या बाबतीत असेल तर खूप चांगल्या रँकवरती ती सध्या आहे. भारतातल्या ज्या काही बँका आहेत त्यापैकी ज्या काही कमर्शियल बँका आहेत त्यांच्यापैकी एक चांगली बँक म्हटलं तर ICICI बँक आहे. आणि सोबतच जर मी म्हटलं समजा मग इथे जॉब करण्याची संधी जर आपल्याला मिळाली तर ते खूपच चांगलं. सर्वप्रथम बँकेतील नोकरी सेफ अँड सिक्युअर असते, पर्क्स भरपूर असतात आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज त्यामध्ये सोबत सोबत मिळतात. त्यामुळं बँकेतील नोकरी मिळाली पाहिजे हे सगळ्यांचं स्वप्न असतं. नॅशनलाइज बँकांची नोकरी मिळणं त्या अगोदर जर मी म्हटलं समजा प्रायव्हेट बँकांची जी काही नोकरी आहे ती आपल्याला जर सोप्या पद्धतीने मिळू शकते. जर तुम्ही डेडिकेटेडली थोडे काही वेळ जर तुमच्या करिअरसाठी जर तुम्ही स्वतःचा वेळ देत असाल तर नक्कीच तुम्हाला हा जॉब सहज मिळू शकतो. यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला एक ऍप्लिकेशन जे आहे ते अप्लाय करायचं आहे. ते अप्लाय करत असताना तिथून पुढे प्रोसिजर काय काय असणार आहे त्या संदर्भात आता आपण जाणून घेऊया. प्रायव्हेट बँका ह्या सगळ्याच बँका ज्या आहेत त्या अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या सध्या देत आहेत. जसं की आपण बघतोय मार्केटमधला क्रंच बघता फ्रेशर लोकांसाठी सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी या करिअरच्या ICICIच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यामुळं शक्यतो मी असं सजेस्ट करेल की सगळ्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्या सर्व लोकांनी हा जो फॉर्म आहे तो भरला पाहिजे. कारण याला कोणती कॉस्ट नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तो फॉर्म भरू शकता. त्यामुळं इकडे आपण गेलेलं कधीही चांगलं. ठीक आहे. सो हा झाला जस्ट इंट्रो. या व्हिडिओमध्ये मी सगळा फॉर्म कसा भरायचा किंवा काय याबद्दल सगळी माहिती सांगणारच आहे. तरी सुद्धा ज्या लोकांना पॉसिबल होणार नाही, ज्या लोकांना समजत नाहीये, अशा लोकांनी अहमदनगरच्या जवळपास चे असतील तर अहमदनगरमध्ये जे आपलं लोकेशन आहे द्रोणा एज्युकेशन नावाचं, लाल टाकी रोडला, तर त्या ठिकाणी तुम्ही चौकशीसाठी येऊ शकता. किंवा जर तुम्हाला ते पॉसिबल नसेल, तुमच्या शहरापासून किंवा तुमच्या गावापासून तो एरिया लांब असेल तर तुम्ही फोनवरती सुद्धा एन्क्वायरी करू शकता. किंवा तेही पॉसिबल नसेल तर तुमच्या जवळपासच्या ऑफलाईन एन्क्वायरी पाहिजे असेल तर जवळपासच्या ब्रांचमध्ये तुम्ही जा ICICI बँकेच्या आणि तिथे जाऊन तुम्ही या प्रोग्राम विषयी चौकशी करू शकता. हा फक्त एक काळजी घ्या, त्या लोकांच्या कामामध्ये काही व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या आणि मग त्या पद्धतीने त्यांना विचारा, चौकशी करा. तुम्हाला या प्रोग्राम बद्दल नक्कीच ते लोक माहिती सांगतील. ठीक आहे. चला तर आज आपण आता जाणून घेऊया फॉर्म कसा भरायचा आहे ते. सर्वप्रथम गुगल क्रोम मध्ये जाऊन किंवा जे काही तुमचं वेब ब्राउझर असेल त्यामध्ये जाऊन ICICI करिअर्स याला सर्च करा. ठीक आहे. मी आता रिसेंटली सर्च केलेलं होतं म्हणून ते वरती ते चाललंय. ICICI करिअर्स, ICICI बँक करिअर्स.com, ICICI करिअर्स.com अशी ही साईट आहे. यावरनं सुद्धा तुम्ही जाऊ शकता. किंवा मी खाली लिंक देईल, आपल्या व्हिडिओच्या खाली एक लिंक असेल, त्या लिंकला डायरेक्टली क्लिक करून तुम्ही तिकडे सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे. नंतर त्यावरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट येईल या पद्धतीची. ही वेबसाईट आल्यानंतर आपला जो प्रोग्राम आहे तो आहे प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम. तिसरं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. तिकडे क्लिक केल्यानंतर मोबाईलवरनं सुद्धा हा फॉर्म भरता येतो. शक्यतो मी प्रेफर करायला सांगेल, लॅपटॉप असेल तर लॅपटॉप किंवा लॅपटॉप नसेल तर कम्प्युटरवरती सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. सो प्रेफर करायला सांगेल मी एकतर लॅपटॉप किंवा कम्प्युटर. ठीक आहे.
आणि जर मोबाईल असेल तर मोबाईलवरनं सुद्धा तुम्ही सेम याच मेथडनी भरू शकता. मोबाईलमध्ये एक मोड येतो ज्यामध्ये डेस्कटॉप मोड म्हणून एक ऑप्शन असतं. राईट हँड साईडला क्लिक करायचं त्या 3 डॉट वरती आणि तिथे तुम्हाला जो काही मोड आहे तो मोड चालू होईल. तो मोड चालू झाल्यानंतर मग तुम्हाला सेम अशीच साईट जी आपल्याला इथे दिसते तशा पद्धतीची साईट दिसेल. इथे सगळं स्ट्रक्चर सांगितलंय ICICI मणिपाल प्रोग्राम. पण याबद्दल पुढे आपण जे आहे यात काही चेंजेस आहेत ते चेंजेस पुढे दिलेले आहेत म्हणून आपण त्या पुढच्या पेजवरती जाऊ. इथे एक ऑप्शन आहे बघा अप्लाय हिअर. या पेजला मी स्क्रोल केलं, प्रोबेशनरी ऑफिसरच्या पेजला मी स्क्रोल केल्यानंतर खाली आलो. खाली आल्यानंतर अप्लाय हिअर वरती क्लिक केलं. इथे क्लिक केल्यानंतर ही त्यांची नवीन पद्धतीची त्यांची एक साईट आहे ज्यामध्ये त्यांनी थोडेफार चेंजेस केले. पूर्वी इथे फक्त एक लिंक असायची आणि त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर एक फॉर्म सारखं ओपन व्हायचं. आता थोडे बदल त्यांनी याच्यामध्ये केलेत. ते नेमके बदल काय त्यानुसार आपण आता जाणून घेऊया. या प्रोग्राम मध्ये पण काही चेंजेस झालेत ते पण इथे मेन्शन केलेले आहेत. या प्रोग्राम बद्दल डिटेल. प्रोग्रामचं नाव थोडंसं बदलण्यात आलंय. प्रोबेशनरी ऑफिसर्स प्रोग्राम इन सेल्स अँड रिलेशनशिप मॅनेजमेंट. पूर्वी बँकिंग अँड फायनान्स याच्याशी रिलेटेड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स असा पूर्ण तो कोर्स होता. आता त्याला नाव पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग PGDB असा प्रोग्राम जो आहे तो. आणि त्याच्या अंतर्गत प्रोग्राम फॉर सेल्स अँड रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अन इनिशिएटिव्ह ऑफ ICICI बँक इन पार्टनरशिप विथ मणिपाल ग्लोबल सर्व्हिसेस एज्युकेशन सर्व्हिसेस. मणिपाल ही जी युनिव्हर्सिटी आहे, मणिपाल युनिव्हर्सिटीच्या सोबत ICICI बँक आणि मणिपाल युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून हा प्रोग्राम जो आहे तो डिझाईन केलाय. यामध्ये नेमकं काय, बँकेमध्ये जे जॉब ट्रेनिंग असतं त्याची इंटर्नशिप आणि सोबत क्रॉस सेलिंग अँड अक्वायरिंग न्यू कस्टमर्स, बेसिक बँकिंग नॉलेज आणि त्याच्याशी रिलेटेड स्किल सेट्स ज्या लागतात, ज्या रोलसाठी तुम्ही जाता आहात त्या रोलसाठी ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या इथे ट्रेन तुम्हाला केलं जातं. ठीक आहे. जस्ट पहिली त्याची हायलाइट काय काय असणार आहेत प्रोग्राम्स मध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं बघून घ्या. गेट अ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग, बी अ पार्ट ऑफ 1 year फुल टाइम रेसिडेन्शियल कोर्स विथ 2 months ऑफ इंटर्नशिप, 4 months ऑफ जॉब ट्रेनिंग. म्हणजे 6 महिने जे आहेत तर ते ट्रेनिंग असणार आहे. ज्या 6 महिन्यांमधलं 2 महिन्याचं इंटर्नशिप असणार आहे आणि 4 महिन्याची ऑफ जॉब ट्रेनिंग, 4 months ऑफ जॉब ट्रेनिंग आणि जॉबचे ट्रेनिंग जी आहे ती जवळपास 4 महिने. त्यानंतर अर्न व्हाईल यू लर्न विथ ICICI बँक, मंथली स्टायपेंड अप टू ₹5,000 फॉर 8 months अँड अप टू 20,000 ड्युरिंग द जॉब ट्रेनिंग ड्युरेशन. मग पहिले जे 8 महिने असतील ते 5,000 स्टायपेंड मिळणार आहे. 8 महिन्यानंतर अप टू 20,000 जवळपास 20,000 जॉब ट्रेनिंग मध्ये आपल्याला मिळणार आहे. हे 1 वर्षासाठीचं. ऑपॉर्च्युनिटी टू जॉईन ICICI बँक, गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू जॉईन ICICI बँक ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर इन डेप्युटी मॅनेजर बँड 1 ग्रेड. मग मी जर म्हटलं समजा आता असे बरेचसे प्रोग्राम्स असतात, मग हाच प्रोग्राम का करायचा? बरेचसे प्रोग्राम्स आहेत पण बऱ्याचशा प्रोग्राम्स मध्ये डायरेक्टली जॉब जॉईनिंग जी आहे ती नसते. बाकीच्या प्रोग्राम्स मध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही प्रोग्राम करा, तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल दिले जातील, त्यात जर तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्हाला पुढे तुम्हाला त्या बँकेमध्ये किंवा तुमच्या एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल तिकडे जॉब मिळणार आहे. पण इकडे मात्र सिलेक्शन तुमचं ICICI बँक करते. ही ट्रेनिंग जर तुम्ही इकडे पास होतायत, इंटरव्ह्यू देतायत आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा पास होतायत तर फायनली तुम्ही जर यात प्लेस झाले, हा प्रोग्राम झाला तुमचं जॉईनिंग असणार आहे. ठीक आहे. इकडे तुम्हाला वेगळा अजून काही पुढे कोर्स करायचा आहे, त्यानंतर मग वेट करायचं आहे इंटरव्ह्यू साठी, असं काही नाहीये. त्यामुळं ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. इनोव्हेटिव्ह पेडागॉजी, न्यूमरस रिअल लाईफ केस स्टडीज, काही केस स्टडीज आपल्याला इथं बघायला भेटतील. टेक ड्रिव्हन लर्निंग आहे, वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर तिथलं चांगलं आहे. त्यानंतर स्टँडर्ड्स जे आहेत खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. जॉईन द इलाइट ग्रुप आणि 27,000 बँकर्स आतापर्यंत या पद्धतीने ICICI बँकेला मिळालेले आहेत. मग जसं की या एवढा मोठा जो काही 27,000 बँकर्स म्हणजे खूप जास्तीचे आहे आणि म्हणून मग या फ्लो मध्ये आपण जॉईन व्हायला काहीच हरकत नाही. इलिजिबिलिटी काय असणार आहे? इलिजिबिलिटी जे असणार आहे, applicants below 27 years of age and graduation in any discipline with aggregate percentage of 55% and above. आपल्याला किती पर्सेंट पाहिजे? फक्त 55% and above. जर तुम्हाला 55% पेक्षा जास्त नसतील तर मग चालणार नाही का? नाही चालणार.
कमीत कमी किती पर्सेंट पाहिजे आपल्याला? 55%. ओके. त्यानंतर सिलेक्टेड ऍप्लिकंट्स वुड बी रिक्वायर्ड टू सबमिट 10th 12th ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट इफ एनी. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही टाका, नसेल तर काय हरकत नाही. मार्कशीट आणि सर्टिफिकेट्स हे जे आहेत हे व्हेरिफिकेशन साठी ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग तुम्हाला द्यायचे आहेत. आता पूर्वी जी प्रोसेस होती त्यात थोडेसे बदल केलेले आहेत बघा. सिलेक्शन प्रोसेस थोडी बदलली आहे. पूर्वी ऑनलाईन ऍप्लिकेशन, ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्टिट्यूड मध्येच तुम्हाला एक वेगळा म्हणजे सुरुवातीला जे आहे ते पर्सनल एक टेस्ट घेतली जायची ज्याला बिहेवियरल टेस्ट म्हणायचे, ज्याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट जी होती त्यामध्येच बिहेवियरचे काही क्वेश्चन्स असायचे ज्याच्यामध्ये तुमचे रिस्पॉन्स विचारले जायचे. आता काय केलंय त्यांनी, सोबत सोबत ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, त्यानंतर ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट जे असणार आहे त्याच्यानंतर व्हिडिओ असेसमेंट दिलेली आहे. एक असेसमेंट दिलेली असेल ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. स्टेप 4 असेसमेंट मध्ये, व्हिडिओ असेसमेंट मध्ये नेमकं काय असेल एक्झॅक्टली सध्या तरी सांगता येणार नाही, कारण आताच त्यांनी हा नवीन चेंज जो आहे तो केलेला आहे. त्यामुळं सध्या एक्झॅक्टली बोलता येणार नाही, पण काही असेसमेंट दिले जातील, काही क्वेश्चन्स असतील, त्याला आपल्याला काय करायचं असेल, सॉल्व्ह करायचं असेल. नंतर आहे पर्सनल इंटरव्ह्यू. आता मागच्या काही दिवसांपासून यांनी पर्सनल इंटरव्ह्यू जे आहेत, जीडी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू अशा दोन गोष्टी असायच्या. त्यातला ग्रुप डिस्कशनचा पार्ट जो आहे तो सध्या या स्ट्रक्चर मध्ये कुठेही दिसत नाहीये. त्यामुळे होऊ शकतं तो ग्रुप डिस्कशनचा जो पार्ट आहे तो आणि व्हिडिओ असेसमेंट ह्याच्याशी रिलेटेड काही ना काहीतरी मधला मार्ग काढलेला असू शकतो. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू PI. आतापर्यंत सगळे मॅक्सिमम जे झाले ते वेबएक्स नावाचं त्यांचं ऍप असायचं. वेबएक्स वरती ते डाउनलोड करायला सांगायचे आणि वेबएक्स वरती जीडी आणि पर्सनल इंटरव्ह्यू असं दोन्ही घ्यायचे. पण यावेळेस मॅक्सिमम चान्सेस इथून पुढे बनतायत ऑफलाईन इंटरव्ह्यू किंवा जर व्हिडिओ जीडी वगैरे असेल तर तो ऑफलाईन होण्याचे चान्सेस बनतात. जर ते झालं नाही तर जुना पॅटर्न त्यांनी पुढे कंटिन्यू केला तर ऑनलाईन वेबएक्स असेल किंवा अजून दुसऱ्या कोणत्या ऍप वरती सुद्धा ते घेऊ शकतात. त्यानंतर प्रोग्राम ऑफर लेटर. जर तुम्ही हे पास करताय तर 5व्या स्टेपला तुम्हाला प्रोग्रामची ऑफर लेटर येतं. ते झाल्यानंतर जॉईन द प्रोग्राम, जॉईन करायचं आहे प्रोग्राम. अशा 6 स्टेप मध्ये ह्या एकदा तुम्ही बघून घेऊ शकता. 6 स्टेप मध्ये तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो त्याच्या 6 स्टेप्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतात. मग प्रोग्रामचं स्ट्रक्चर काय असतं? पहिलं स्ट्रक्चर मध्ये बघा, फर्स्ट 4 मंथ्स, पहिले 4 महिने जे असतात ते क्लासरूम ट्रेनिंग ऍट IMA बँगलोर मध्ये ट्रेनिंग असेल 4 महिन्यासाठी. सेकंड टर्म जे असतात त्यामध्ये 2 महिन्याची इंटर्नशिप असते ऍट ICICI बँक. तिथून पुढे पुन्हा एकदा तुम्हाला 2 महिन्यासाठी क्लासरूम ट्रेनिंग ऍट IMA बँगलोर, पुन्हा क्लासरूम ट्रेनिंग असते. आता हा प्रोग्राम इथे जे आहे ना हे थोडंसं व्हॅरिएशन केलेलं, हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे बघा. काय म्हटलंय पहिले, आधी काय म्हटलं 4 मंथ्सचं क्लासरूम ट्रेनिंग असेल, त्यानंतर 2 महिने इंटर्नशिप असेल, त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये परत क्लासरूम ट्रेनिंग असेल. हे असं का केलं असेल? एकदाच यांनी 6 महिन्याचं ट्रेनिंग का नाही घेतलं? काही बँका एकदाच 6 महिन्याचं ट्रेनिंग देतात, पण यांचं हा प्रोग्राम सगळ्यात पहिला प्रोग्राम आहे. ICICI बँकेने हा प्रोग्राम सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलाय, म्हणून काही चांगल्या गोष्टी यांच्या याच्यामध्ये आहे. क्लासरूम ट्रेनिंग घेतल्यानंतर जेव्हा बँकेत काम करतो, आफ्टर दॅट प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करत असताना काही अडचणी येतात. मग त्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी आपल्याला इथे सॉल्व्ह झालेल्या दिसतात. मग त्याच्यानंतर पुन्हा 4 महिन्याची ऑन जॉब ट्रेनिंग असते, म्हणजे 4 आणि 2 6 आणि 2 आणि 4 6 असे 1 वर्षभरासाठीचं हे ट्रेनिंग असेल, ज्यामध्ये पहिले 8 महिने आपल्याला 5,000 आणि 8 महिन्यानंतर आपल्याला साधारण 20,000 स्टायपेंड जे ते याच्यामध्ये मिळणार आहे. फी स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर प्रोग्राम इज प्रेझेंटली कंडक्टेड इन द ऑफलाईन मोड ओनली. प्रोग्राम सध्या फक्त ऑफलाईन मोड मध्ये आहे. मध्ये कोविडमुळे ऑनलाईन मोड मध्ये हा प्रोग्राम होता आणि आता सध्या हा फक्त ऑफलाईन मोड मध्ये प्रोग्राम असणार आहे. द फी फॉर द प्रोग्राम इज टू बी पेड मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ॲज पर द फॉलोइंग डिटेल्स. टोटल अमाऊंट 3,71,700. मग यात जर मी म्हटलं समजा सिलेक्टेड ऍप्लिकंट have the option of self funding for the program or avail loan facility extended for the benefit of self funding. आणि दुसरा आहे लोन फॅसिलिटी. या दोन्ही गोष्टी यामध्ये असू शकतात. दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपण चेक करू शकतो.
या दोनही वेने आपण जाऊ शकतो, ज्यामध्ये पहिला वे जो आहे तो आहे सेल्फ फंडिंगचा किंवा लोन फॅसिलिटी सुद्धा आहे. आयसीआयसीआय बँकेकडनं आपल्याला लोन मिळू शकतं त्याच गोष्टीसाठीचं. त्या 3,71,700 रुपये एवढी फीस याच्यासाठी आहे. मग आपण म्हणणार एवढी फीस कशासाठी भरायची. हा जो क्लासरूम प्रोग्राम आहे, हा जो क्लासरूम ट्रेनिंग आहे 6 महिन्यासाठी, यामध्ये हे 4 महिने आणि हे 2 महिने इथलं राहणं आणि खाणं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. प्लस टीचिंगची जी काही फीस आहे ती सुद्धा याच्यामध्ये सगळी इन्क्लुडेड आहे. त्यामुळं पैसे भरून जॉब मिळणार किंवा असं काही नाही आहे. ही या ट्रेनिंगची फीस आहे आणि सोबत सोबत तुम्हाला जे आहे तर हे बँक लोन प्रोव्हाइड करत आहे. जर तुम्ही सेल्फ फंड करू शकत असाल तर तुम्ही करू शकता, नसेल तर जर तुमच्याकडे एवढा पैसा नाहीये, तुम्हाला भरण्याची इच्छा नाहीये, आहे पैसा पण मला एवढा सेल्फ फंड नाही करायचा आहे, तर तुम्ही लोन करू शकता. तुमच्या सॅलरी मधनं नंतर जी येणारी सॅलरी आहे त्यामधनं तुम्हाला हे सगळं मायनस करता येतं. ठीक आहे. सो ऑप्शन आहे आपल्याला नेक्स्ट स्टायपेंड ड्युरिंग द प्रोग्राम. 1 इयर मध्ये काय काय स्टायपेंड आहे ते आपण बघितलं. ड्युरिंग द 1 इयर द सिलेक्टेड ऍप्लिकंट्स अर्न 1,04,000 to 1,22,000 rupees. Students receive a monthly stipend of 5,000 for the first 8 months. आणि नंतर 4 महिन्यासाठी जे काही 16,000 ते 20,500 असं चेंज का होत आहे, लोकेशन वरती डिपेंड असेल. मुंबई असेल किंवा पुणे असेल किंवा असे काही लोकेशन्स आहेत की जिथे मेट्रो सिटीज आहे, खर्च जास्त लागतात, तर तिकडे 20,500च्या रेंजमध्ये आणि काही सिटीनुसार ABC टाईपच्या सिटीज यांनी केलेल्या आहे, त्यानुसार हे व्हॅरी होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर रेम्युनरेशन ऑन कम्प्लिशन ऑफ प्रोग्राम कंप्लीट केल्यानंतर मला काय भेटेल. आपल्याला भेटणार आहे बघा अॅन्युअल सॅलरी ऑफ अप टू 4,50,000. 4.5 लाखाचं पॅकेज आहे अॅन्युअली. 4.5 लाखाचं पॅकेज म्हणजे आपण विचार करू शकतो साधारण पर मंथ जर मी म्हटलं समजा तर एक जवळपास 35 ते 40 या रेंजमध्ये ही सॅलरी जाते. 35,000 ते 40,000च्या रेंजमध्ये. डिफर्ड अलाउन्स हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे बघा. पूर्वी हा पॉइंट नव्हता. डिफर्ड अलाउन्स ऑफ ₹70,000 पेड ऍट द सेकंड इयर, थर्ड इयर अँड फोर्थ इयर. जर मी म्हटलं समजा आपल्याला डिफर्ड अलाउन्स म्हणजे काय, जी आपण फीस भरतोय त्याच्या अगेन्स्ट जेवढी अमाऊंट आपण भरलेली आहे 2,10,000 त्यातले आपल्याला रिफंड होणार आहेत. जो आपण म्हणजे साधारण मी 4 लाख म्हटलं, 4 लाख आपण जे भरतोय त्या 4 लाखामधून 2 लाख जे ते आपल्याला काय भेटतात, परत भेटतात, रिफंड भेटतात. उरलेला खर्च आपला राहणं आणि खाण्याचा आपण इमॅजिन करू शकतो. मग मी जर म्हटलं समजा आपल्याला ही अमाऊंट परत भेटतीये, कधी भेटतीये ही 70 70 70 असं 3 वर्षामध्ये 3 टप्प्यामध्ये. सेकंड वर्षाला म्हणजेच तुमचा 1 वर्षाचा ट्रेनिंग, त्याच्यानंतर 1 वर्ष जॉब आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला काय भेटणार आहे 70,000 रुपीज, तिसऱ्या वर्षी 70,000 आणि चौथ्या वर्षी 70,000. असे मी जर म्हटलं समजा तुम्ही कन्सिस्टंटली 5 वर्ष म्हणजे ट्रेनिंग सहित आतापासून पुढे 5 वर्ष जर कन्सिडर करतोय आपण, 2027 पर्यंत तुम्हाला ही सगळी अमाऊंट जी आहे ती परत भेटून जाते. जॉब लोकेशन आपल्याला कुठे असणार आहे, जॉब लोकेशन असणार आहे एनिव्हेअर इन इंडिया, अक्रॉस इंडिया. भारतामध्ये कुठेही तुम्हाला जॉब करण्यासाठी पाठवलं जाऊ शकतं. ज्या लोकांना फिरण्याची आवड आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं, त्या लोकांसाठी हे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. चला पुढे आता इथे जायचं, शेवटी अप्लाय नाव वरती क्लिक करायचं. जे काय आहे मी पाठवणार ते सगळं करेक्ट आहे म्हणून. ठीक आहे. आता इथं 3 स्टेप आहेत प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करण्यासाठी. अपलोड डॉक्युमेंट और PDF फॉर्मॅट विथ साइज अप टू 5 MB. तुम्ही जो काही तुमचा रिझ्यूम बनवला आहे त्याला एक तर डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये घ्या. PDF फॉर्मॅट काय आणि डॉक्युमेंट फॉर्मॅट काय. वर्ड मध्ये तुम्ही जर एखादी फाईल बनवताय, ती बनवल्यानंतर त्याला एडिट करताना सेव्ह ॲज करायचं आणि सेव्ह ॲज फाईल, मग त्यामध्ये PDF म्हणून करा, सेव्ह ॲज PDF किंवा डॉक्युमेंट असं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी फाईल सेव्ह करू शकता. ती सेव्ह झालेली जी फाईल आहे ती सेव्ह झालेली फाईल इथे ऍड करायची आहे. मग इथं ब्राउज वरती क्लिक करा. तुमची फाईल जिथे असेल तिथून ती फाईल घ्या. आता माझी इथे मी डाउनलोड्स मध्ये होती म्हणून मी इथून घेतली, शुभम गुंजा. ठीक आहे. आता हे फाईल मी घेऊन टाकली. जसं मी ही फाईल अपलोड करतोय, जशी ही फाईल अपलोड झाली तसं लगेच आपल्याला पुढे इथे पूर्ण माहिती जी आहे त्यातली जी काही माहिती आहे ती इथं येऊन जाईल. याला चेंज करा. फर्स्ट नेम पाहिजे तुम्हाला, फर्स्ट नेम इथं घेऊन टाका आणि लास्ट नेम पाहिजे इथे.
लास्ट नेम घेऊन टाका. ठीक आहे. जे नंबर जो पाहिजे होता तो तुमचा नंबर बरोबर आलेला आहे. जर तो नंबर बरोबर आलेला नसेल तर तुम्ही यू हॅव द ऑप्शन यू कॅन चेंज इट. मग इथं नंबर दिलेला होता 8411. ठीक आहे, नंबर तोच मी इथे ऍज इट इज घेऊन टाकला. आता आहे डेट ऑफ बर्थ. मग डेट ऑफ बर्थ काय ती आपण यावरनं टाकून देऊ. डेट ऑफ बर्थ 24 मे 1999. मग इथं मी घेतलं पहिल्यांदा इयर सिलेक्ट करायचं. इयर नंतर मंथ सिलेक्ट करायचा मे आणि 24. डेट मी या ठिकाणी टाकून दिली आहे. त्यानंतर जेंडर मेल. ठीक आहे. त्यानंतर आता इथपर्यंत आलं. हा पहिला टप्पा होता, स्टेप फर्स्ट ऑफ 3. ठीक आहे. मग इथं मी काय करणार, सेव्ह. बस सेव्ह केल्यानंतर इथं एक नेक्स्ट. नेक्स्ट केल्यानंतर परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस जर तुमचा सेम असेल तर तुम्ही ते टाकू शकता. नसेल सेम तर तुम्ही एक एक वेगवेगळं टाका. मी सेम आहे म्हणून तोच ठेवतो. कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, त्यानंतर सिटी अहमदनगर आहे. पिन, पिन काय, ठीक आहे. त्यानंतर ऍड्रेस ऑलरेडी इथं दिलेला आहे. सेव्ह. मी आता सेव्ह केलं. मग सेव्ह केल्यानंतर ओके करायचं. नेक्स्ट. नो एज्युकेशन डिटेल्स आर प्रेझेंट फॉर युअर प्रोफाईल. मग इथं ऍड एज्युकेशन करायचं. 10th बोर्ड नेम. बोर्ड नेम तुम्ही महाराष्ट्र बोर्ड, स्टेट बोर्डचे असाल तर तुम्ही ते टाकू शकता. तुम्ही सेंट्रल बोर्डचे असाल तर तिथे सेंट्रल सिलेक्ट करा. पर्सेंटेज किती आहे 10वीचे, मग 10वीचे पर्सेंटेज. दहावीचे जे पर्सेंटेज आहेत ते एकदा मी बघून घेतो इकडे. ठीक आहे. इकडे पर्सेंटेज दिलेले आहेत ते मी बघून घेतो. SSC 71.2. डायरेक्टली आपण राऊंड फिगर केलेले 71% टाकले तरी चालतं. 71.2 येत नाही. आपल्याला काय करावं लागतंय, पॉइंट वाले येत नाहीये म्हणून राऊंड ऑफ करावं लागेल. 70% मी टाकून दिलं. कधी पास झाले, मे, मंथ आणि इयर 2015. ठीक आहे. पासिंग इयर जे होतं ते मी इथे टाकून दिलं. बघून घ्या. 10वीची या ठिकाणी मी सेव्ह. ठीक आहे. आता हे 10th बद्दल झालं. सेम असंच ऍड करायचं 12th बद्दल. बोर्ड नेम, कोणतं बोर्ड होतं, महाराष्ट्र असेल तर ते. पर्सेंटेज किती आहे, पर्सेंटेज HSC 74, 75, 75 आणि 2017 मध्ये. ठीक आहे. 75% टाकून द्यायचं इथं. पासिंग मंथ 2017. ठीक आहे. से 12th वाला पण इथे बघा दिसायला लागलाय. 10th झालं, 12th झालं. आता नेक्स्ट ग्रॅज्युएशन. युनिव्हर्सिटी कोणती आहे. आता मोस्टली यात आहे ना पुणे युनिव्हर्सिटी जे आहे, चेक करून नवीन याच्यात आलंय का, कारण मी पूर्वीच्या फॉर्म मध्ये जे होतं तर त्यामध्ये येत नव्हतं. डायरेक्टली पुणे युनिव्हर्सिटी यायचं. युनिव्हर्सिटी ऑफ पुणे नाहीये. ठीक आहे, चला बघूयात.
पुणे 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 पुणे, हे बघा इथे आहे पुणे युनिव्हर्सिटी. ठीक आहे, हे ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर कॉलेजचं नाव विचारलंय. कॉलेजचं नाव शक्यतो इथे सापडत नाही. तुमच्या कॉलेजचं नाव एखादं असेल, सापडलं तर ठीक आहे, तुम्ही ते टाका. नसेल सापडत तर पुन्हा एकदा पुणे युनिव्हर्सिटी असं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, दोन्हीकडे पण कॉलेजच्या नावाच्या ठिकाणी पण पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. नेम ऑफ डिग्री काय घेतलंय, बॅचलर ऑफ कॉमर्स बीकॉम. एरिया ऑफ स्पेशलायझेशन तुमचा जो असेल तो टाका. इथे मी बँकिंग अँड फायनान्स म्हणून बँकिंग टाकतो. पर्सेंटेज किती आहे आता इकडे बघावं लागेल. पर्सेंटेज 64% आहे आणि 2020 मध्ये पासआउट आहे. 64 पर्सेंटेज येईल. 64 पासिंग मंथ 2020 मध्ये म्हणजे ऑक्टोबरला लागलो होतं आय थिंक रिझल्ट. हा ऑक्टोबर 2020. ठीक आहे, त्यानंतर आहे आपल्याला विचारलेलं टाईप फुल टाइम. तुमचं जे एज्युकेशन असेल फुल टाइम असेल पार्ट टाइम असेल ते तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, अँड आफ्टर दॅट सेव्ह. आता इथे बघा लगेच सेव्ह आलंय. आता इथे तुम्हाला यू हॅव द ऑप्शन यू कॅन एडिट इट लेटर. ह्यावरती क्लिक करायचं. या फॉर्मला तुम्हाला पर्सेंटेज असतील किंवा अजून काही चेंज करायचं असेल तर ते तुम्ही इथे क्लिक करून करू शकता. ठीक आहे, सक्सेस युअर प्रोफाईल इज कम्प्लिटेड नाउ प्लीज क्लिक ऑन अप्लाय. आता अप्लाय वरती क्लिक करायचं. एवढं प्रोफाईल झालं म्हणजे झालं असं नाही, अप्लाय करणं विसरायचं नाही. आता इथं बघा यू हॅव सक्सेसफुली अप्लाइड फॉर दिस जॉब. आताशी कुठे आपण अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे, ओके हा मेसेज आला म्हणजे फॉर्म सबमिट झालेला आहे. ओके, आता इथे आपल्याला नंतर बघायचं असेल, तुम्हाला मेल आलेला असेल, ज्या मेलमध्ये सगळी डिटेल तुमचं लॉग इन आय डी आणि तुमचा जो काही पासवर्ड आहे तो तुम्हाला पाठवला जाईल. तुमची डेट ऑफ बर्थ हा जनरली पासवर्ड असतो एक समजण्यासाठी कॉमन फॅक्टर म्हणून. ठीक आहे, ज्याला तुम्ही लेटर चेंज करू शकता. पहिल्यांदा लॉग इन करताना तो सेम असेल, दुसऱ्यांदा आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, सो या पद्धतीचा फॉर्म होता. कशा पद्धतीने भरायचा किंवा काय हे आपण बघितलं. यात काही अडचणी असतील तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. समोर नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल करा. जर ते पॉसिबल असेल तर ठीक आहे, नसेल तर या व्हिडिओला 2दा 3दा बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ते तरी नाही समजलं तर मी आधीही सांगितलं, नगरसाठी अहमदनगर लोकेशनसाठी तुम्ही द्रोणा एज्युकेशन जी ब्रांच आहे तिकडे जाऊन याबद्दल डिटेल चौकशी करू शकता. किंवा जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुमच्या शहरातल्या तुमच्या गावाच्या जवळपासच्या ठिकाणी जिथे ICICI बँकेची ब्रांच आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही अशा वेळामध्ये जाऊन भेटून तिथे सुद्धा या जॉब विषयी जो काही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग आहे मणिपालचा तो त्याबद्दल विचारा. तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती मिळून जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या काही भागांमध्ये आपण येस बँक आणि HDFC बँक यांच्याही काही नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया पुढच्या काही भागांमध्ये. ओके, गुड डे टू ऑल ऑफ यू.